नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. तुम्हाला दिसते आहे इथे उभी स्क्रीन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला छोटीशी दिसते आहे. रील्स बनवत आहे आणि तुम्ही इन्स्टावर माझे रील्स बघू शकता. इन्स्टाची लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तुम्ही तिथे जाऊन क्लिक करू शकता आणि माझ्या इन्स्टावरचे सगळे रील्स बघू शकता. तर संध्याकाळी गंगेवर आलेलो आहे, कारण अयोध्येत रामलल्लाची स्थापना झालेली आहे आणि हा उत्सव संपूर्ण जगामध्ये साजरा केलेला आहे. आणि आणि गंगेवरून इंद्रकुंडाकडे आलेलो आहे आम्ही आणि इथे खूप छान पणत्या वगैरे लावलेल्या होत्या, रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि इथे तुम्हाला पुन्हा उभी स्क्रीन दिसत आहे. तर माझ्या लक्षात नाही आलेलं, मी उभी स्क्रीननेच शूटिंग घेतलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने छोटीशी शूटिंग दिसते. इंद्रकुंड गंगेच्या जवळच आहे. तर खूपच छान असं आहे आणि स्मित चिडचिड करत होता. स्मितला चालायचं नव्हतं आणि थोडंसं बाहेर गेलं की स्मित कंटाळा करतो. जास्त वेळ थांबायला नाहीच म्हणतो सध्या. आणि गंगेवरच खूप सुंदर अशी खूप मोठी रांगोळी काढलेली होती बघा. कॅमेऱ्यामध्ये येतच नाही आहे, तर ती रांगोळी ड्रोननेच तिचं घेता येईल अशी मोबाईलमध्ये. तर बघा कसं दिसतंय. आम्ही बाजूला साईडला उभं राहून बघत होतो, पण क्लिअर असं दिसत नव्हतं. खूपच मोठी रांगोळी एका स्क्रीनमध्ये नव्हती बसत अशी गंगेवर रांगोळी आहे आणि ती बघण्यासाठी केवढी मोठी गर्दी झालेली आहे बघा. तर आणि खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वाजत होते. इतकं प्रसन्न वातावरण होतं, खूप छान वाटत होतं आणि स्मितला नाचायचं होतं. सगळीकडेच डी-जे वगैरे वाजत होतं आणि सेलिब्रेशन चालू होतं सगळीकडे. तर स्मित गाडीवरच बसल्या-बसल्या नाचत होता. जिथे जायचं त्याचं म्हणणं तिथे थांबावं आणि त्याला नाचू द्यावं. तर आता आम्ही राम मंदिराच्या काळाराम मंदिराच्या जवळ म्हणजे पुढे थांबलेलो आहे. मंदिरात तर शक्यच नाही, इतकी मोठी रांग आहे, खूप जास्त गर्दी आहे आणि आपले म्हणजे आतमध्ये दर्शनासाठी जाऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं नंतर जाऊ निवांत 2-3 दिवसानंतर, कधी पण जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने बाहेर डी-जे वगैरे लावलेलं होतं. तर मग आम्ही तिथेच स्मितला मनसोक्त नाचू दिलं, की किती नाचायचं तेवढं नाच. त्याला खूप जास्त आवडतं नाचायचं. म्हटलं कुठं आवाज आला, वाजताना दिसलं तर त्याला नाचायचं असतं. त्याला बघा आज घातलेला आहे कुर्ता, तर ऑरेंज कलरचा. त्याच्या पप्पा आणि त्याने पण सेम कुर्ता घातलेला आहे. पण संध्याकाळची वेळ आणि थंडी वाढलेली आहे, त्याच्यामुळं मग त्याला स्वेटर घातलेलं वरून आणि त्याचा कुर्ता थोडासा दिसतो आहे. तर दोघांचे फर्स्ट टाईम त्या दोघांनी सारखे-सारखे ड्रेस घातलेले आहे, कुर्ते. आणि त्याला स्मितचे पप्पा घेऊन नाचतात ते आणि बाजूला पण जे इतर लोकं आहे नाचताना, ते पण त्याला घेऊन नाचतायत. तर अशा पद्धतीने मनसोक्त तो नाचला इथे. आणि आज करते मी इथे मेथीची भाजी आणि एक बाजरीची भाकरी केलेली आहे आत्ता मी. कारण स्मितच्या पप्पांना सकाळी फ्लावरची भाजी केली सुकी आणि ती थोडीशीच झाली ती, आणि मग मला भाजीच नाही राहिली. तर मग थोडीशी भाजी होती शिल्लक मेथीची, तर मग आता मला डबल करावं लागलं. आणि मग ती भाजी नव्हती म्हणून आज मी पोळ्या पण कमी केलेल्या होत्या. म्हटलं मेथीची भाजी करायची, त्याच्यासोबत बाजरीची भाकरी छान लागते. यापैकी दोन्ही स्मितच्या पप्पाने खात, बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी. आता मी करते आहे माझ्यासाठी. थोड्या तिळाचे लाडू आणि वड्या उरले, आता येताच आता. स्मितच्या पप्पांनी पहिल्यांदा मला स्वतःच्या चॉईसने कुर्ते आणलेले आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा, सिंपल आहे. स्मितचे पप्पा स्वतःचे त्यांना कपडे घ्यायचे होते. कपडे त्यांना पण राहिलेले नव्हते कुठे येण्या जाण्यासाठी वगैरे. त्यांच्या ऑफिसला तर युनिफॉर्मच आहे, त्याच्यामुळे हे असले दुसरे जे कपडे आहेत तर ते त्यांनी घेतलेलेच नव्हते बऱ्याच दिवसांपासून त्यांना. तर त्यांचे कपडे आणण्यासाठी गेलेले मार्केटमध्ये. तर त्यांनी फर्स्ट टाईम मला पण 3 कुर्ते आणलेले आहे घरामध्ये डेली यूजसाठी. पण हे आहे खूप मोठे, मला लागते एस साईज आणि त्यांनी आणलेली आहे एल साईज, म्हणजे मीडियम आणि लार्ज.
च्या म्हणजे डबल आहे. अशा याच्यामध्ये माझ्यासारख्या 2 जणी येते मावतीन अशा प्रकारचे कुर्ते आहे. मला माहीत नाही, तर फिटिंग तर होऊ शकते, पण शोल्डरचा प्रॉब्लेम येतो. करून बघते काय होतं काय नाही. डेली यूजसाठी खूप छान आहे, उन्हाळ्यामध्ये पण वापरण्यासाठी खूप छान आहे हे. रफसप वापरू शकते मी. आणि थंडीच्या दिवसात मला 3/4 फुल स्लीवचे पाहिजे होते, तर आणलेले आहेत. बघूया, कापड पण खूप छान आहे. ही कापडाचीच डिझाईन आहे. सेम आहे, काहीच नाही, फक्त कलर आणि ही जी थोडी थोडी प्रिंट आहे ना त्याच्यावरती, हीच थोडीशी चेंज होते. बाकी सगळे सेम आहे. घालून बघितलं आहे. हे जे गळे आहे हे खूप मोठे होत आहेत मला. गळ्यांचं तर काहीच करता येणार नाही, ते छोटे पण करता येणार नाही, काहीच नाही. जर का मोठे होत असेल तर मग ते कम्फर्टेबल नाही वाटणार वापरण्यासाठी. फिटिंग तर करू शकेल, पण गळ्यांचं कसं करायचं बघते. घरातच वापरायचं आहे. हा एक कलर झाला आणि हा एक कलर. हा कसा कलर आहे, हा त्यांच्या चॉईसने त्यांनी आणलेला आहे. बघते आता. पाठीमागे पूर्ण प्लेन आहे. बघूया ट्राय करून काय काय नाही. आता मी जाते आहे मैत्रिणीकडे. यांना साईडने मी स्वतः टिपा मारून घेते, तिच्याकडे जाते आणि आणि स्वतःच फिटिंग करून घेते माझ्या पद्धतीने. मी बघते आता काय ते. कापड छान आहे, डेली यूजसाठी छान आहे. पण प्रॉब्लेम हाच आहे की त्यांनी खूप साईज मोठी आणली. त्याला गळा आणि शोल्डरचे प्रॉब्लेम आहेत. अशी बाकीची फिटिंग करू शकतो, पण गळा आणि शोल्डर जर का व्यवस्थित बसलं नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही, सगळं वाया जातं. त्यांनी फर्स्ट टाईम आणलेला आहे स्वतःच्या चॉईसने. मला तसं व्हिडिओ कॉल केलेला होता कलरसाठी वगैरे, कलर कुठले घेऊ, तर ते सगळे सारखे हेच कलर होते तिथे. मग त्यांना सांगितलं तुमच्या चॉईसने जे आणता येईल ते आणा. आणि लेगिन्स पण आणलेले आहेत, 4-5 लेगिन्स. मला लेगिन्स राहिलेले नव्हते. हल्ली काय होतं, मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं असेल की ब्ल्यू आणि व्हाईट मी ऑनलाईनच कुर्ते मागवते. मला मार्केटमध्ये जाणं शक्य होत नाही, त्याच्यामुळे वेळ पण जातो भरपूर. आणि स्मितला ठेवून येतं, मग कोणीतरी सोबत पाहिजे. मग बघता येतं, 4 दुकानं फिरतो, व्हरायटीज कमी जास्त आपण बार्गेनिंग करतो, तर असं. आणि स्मितच्या पप्पांना सुट्टी नसते, म्हणजे स्मित पण असतो त्या वेळेला सोबत, तर मग तो खूप चिडचिड करतो. नाही तर मला एकटीला जावं लागतं असं होतं. म्हणून मी काय करते, ऑनलाईनच शॉपिंग करते बऱ्याचदा. तर लेगिन खूप छान आहे. लेगिनसुद्धा त्यांनी त्यांच्या चॉईसनेच आणलेलं आहे. लेगिन छान आहे. अंदाजे त्या कुर्त्यांवर मॅचिंग आणि 2-3 आहे. तर माझ्याकडे ब्ल्यू आणि व्हाईट ह्याच लेगिन होत्या, कारण त्या ऑनलाईन कुर्त्यांवर सर्रास त्याच चालतात, दुसऱ्या लेगिन घ्यायची गरज पडत नाही. आणि यांच्यावर सुद्धा मी व्हाईट वापरली किंवा ब्ल्यू वापरली तरी पण होऊन जाईल, अशी त्याची प्रिंट आहे किंवा कलर थोडासा आहे, मॅच होतो. त्याच्यामुळे हल्ली 2 लेगिनवरच काम होतं, जास्त नाही. पण एक 2 ड्रेस आहे वेगळा माझ्यावर, त्याच्यावर हे जे कलर आहे मी ते सांगितलेले आहे. आणि त्यांनी म्हणजे खूप परवडल्या, स्वस्तात होत्या आणि कापड खूप छान आहे. फॅक्टरीमध्ये गेलेले होते कुठल्या ते माहीत नाही, त्यांनी मला इतकं नाही सांगितलं, पण छान फॅक्टरीमधून त्यांनी कपडे आणलेले आहे. खूप त्यांना परवडले, कॉम्बोचे सेट आहे. तर असं आहे आणि खूप छान क्वालिटी आहे. फर्स्ट टाईम ते स्वतःच्या मनाने घेऊन आलेलं आहे आणि छान वाटलं. चला, मी आता अगोदर बघते यांचं फिटिंग होतं काय नाही. 4-5 कलरच्या लेगिन आहे. आता जाते मैत्रिणीकडे, टिपा मारून घेते स्वतःच्या हाताने. फक्त जर का हे शोल्डर कट करायची, गळा आपण ते पूर्ण उसवून जर पूर्ण टिप मारायची गरज पडली तर मग ते माहिती का, नवीन कुर्ता शिवण्या इतकी शिलाई जाणार, काहीच उपयोग होणार नाही. असं बघते करून फिटिंगमध्ये जमतं की नाही. चला, स्मित गेलेला आहे शाळेमध्ये. बाकीचे ठेवते इथे कपडे. कामं वगैरे आवरले. दुपारची वेळ आहे, आता जाऊन येते पटकन. भाजीपाला पण आणायला जायचं आहे. बघते दुपारी किंवा मग संध्याकाळी कधी जमेल ते. धुवून वाळत घातले, बघूया आता श्रिंक होता की नाही. फिटिंग केले मी. शोल्डर पण इथे
दाबावं लागलं आता. घरातच वापरायचं इतकं काय नाही. इथे दिसून येतं. इथं गळा जेव्हा दाबतो आपण कमी करतो तर तेव्हा सगळं विचित्र जसं दिसतं पण आता मी करून बघितली इतकं नाही दिसत आहे. आणि ही घरातच वापरायचे वापरून घेईन. बघूया आता केले कसे तरी फिटिंग, कारण खूपच जास्त मोठे आहे, मोठे साईजने, म्हणून मग बघूया आता. मी मैत्रिणीकडे गेले आणि तिकडे बराच उशीर झाला. खूप त्यांना टिप वगैरे सगळं फिटिंग केलं आणि खाली उतरले आणि खाली दुसऱ्या बिल्डिंगमधील बायका भेटल्या आणि सगळ्यांचं म्हणजे चालू होतं असं ट्रिपला वगैरे जायचं वगैरे. काही बायका भेटल्या तर छोटीशी तपोवनामध्ये ट्रिप काढूया, वनभोजन करूया असं. प्रत्येक वेळेला मिसळ आता भरपूर मिसळ 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 झाली सगळी. नाशिक म्हणजे मिसळ. फिरायला जायचं म्हटलं की मिसळच्या ठिकाणी मिसळ खायची आणि तिथं सगळ्याच काही गोष्टी असतात एन्जॉय करण्यासाठी, बसण्यासाठी, फिरण्यासाठी, खेळण्यासाठी. मिसळच्या ठिकाणी सगळंच आहे. म्हटलं आता वनभोजन घरून डबे करायचे आणि मस्त तपोवनात जाऊन जेवायचं. तपोवनामध्ये खूप मोठं गार्डन आहे. कदाचित मी दाखवलं आहे तुम्हाला एका 1.5 वर्षापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कदाचित सापडेल तपोवन, की मी व्हिडिओ केलेला आहे. खूप सुंदर, खूप छान गार्डन आहे, खूप मोठं आहे. तिथे प्री वेडिंग शूटिंगसाठी सुद्धा भरपूर अशी गर्दी असते, येतात, कारण खूप छान आहे तिथं. मस्त गोदावरी नदीच्या किनारी. तर तिथे मस्त आम्ही ठरवत होतो, बघूया आता काय होतं काय नाही. 26 जानेवारीच्या सुट्टीच्या दिवशी बघूया. ती सुट्टी असते की पुढची सुट्टी भेटते, कोणत्या सुट्टीवर जाता येईल ती बघूया. स्मितला शाळेतनं मी घेऊन आले. कुर्ते साबण लावून धुतले, कारण मशीनमध्ये म्हटलं कलर वगैरे जातो की काय म्हणून मी मशीनला नाही लावलेले आणि हाताने धुतले तर कलर नाही गेलेला. चांगलं आहे ते एक गोष्ट की कलर नाही गेलेला, पण श्रिंक होता की काय तो एक विषय. मी धुतल्यानंतर काय बोलते मी धुतल्यानंतर मी फिटिंग करायला पाहिजे होती, तर मी अगोदरच फिटिंग केली आणि मग आता जर का ते श्रिंक झाले तर मग ते आता पुन्हा डबल हे करावं लागेल, अल्टर वगैरे. बघते आता काय ते. धुतले मी. स्मित बघतोय मॅच. स्मितचं जेवण झालंय आणि स्मित टी व्ही बघतोय. थोडा वेळ बघेन आणि हे बघा कुठे गेला कुठे मग ये. हां, किती वेळेला सांगितलं हात नाही लावायचं बघा. हां, जाहिरात आलेली अजिबात सहन होणार नाही त्यांना. जाहिरात नको, काहीच नको, कंटिन्यू त्याला तो कार्यक्रमच चाललेला पाहिजे. थंडी इतकी वाजते, थंड पाण्याने मी कुर्ते धुतले आता. ते साबण लावून धुतले आणि मी स्वेटर घातलेलं होतं कंटिन्यू, आता काढलंय. थंडी खूप वाढलेली आहे, कमी व्हायला पाहिजे तर आता वाढते. असा आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. हॉलमधील पसारा सगळा किचनमध्ये आणला. इथे मशीन पण आणून ठेवली मी बघा. आणि इथे खूप गर्दी वाटते. आता पुन्हा तिकडे न्यावं लागेल ओढून मशीन. असं आहे, कारण हॉल थोडा छोटा आहे, त्याच्यामुळे म्हटलं सगळी गर्दी जर एकदा झाली तर मग कसं करायचं. मग त्यातली रिकामा केलेला होता. हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला, तर मग असं चहा ठेवला मी इथे. चहा ठेवलेला आहे. आता मी याच्यामध्ये कणिक भिजवून ठेवते. वरण भात करायचा आहे. सकाळची भाजी आहे भरपूर. हे बघा, मिक्स डाळीची आमटी केलेली आहे. आता फक्त वरण भात करायचा आहे आणि पोळ्या करायच्या आहे मला. मिक्स डाळीची भाजी आहे, आमटी. चला तर आता मी स्वयंपाक करून घेते, थोडासा चहा पिऊन घेते आणि आजचा छोटासा व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला छोटासा व्हिडिओ मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि छान छान कॉमेंट करा. चला तर मग आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते. परत पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.